या आपल्या बुलढाणा अर्बनची जी ट्रेनिंग झाली मेंटल हेल्थ सुमन सहकारची, तर या ट्रेनिंग मध्ये यायच्या आधी व्हॉट वर पार्टिसिपंट्स किंवा ब्रांच मॅनेजरच्या मनात कुठल्या भावना? योगिनी मॅम, बेसिकली ट्रेनिंग म्हटलं की कर्मचाऱ्यांना वाटत असतं की आजचा रविवारचा दिवस कसा गेला, आपला वाया गेला किंवा आज सुट्टीचा दिवस आहे आणि मग आता कसला ट्रेनिंग ठेवलंय, अशा वगैरेच्या गोष्टी कर्मचाऱ्यांच्या मनात असतात. आणि ह्या वेळेला असं होतं की आम्ही कोणीच अधिकारी लोक नव्हतो, त्यामुळे त्यांच्यावरच अजून थोडंसं आम्ही त्यांना असं काही कुठल्याही आयडियाज दिल्या नाही की कशाबाबतचं ट्रेनिंग असणार आहे किंवा तुम्हाला तिथं कसं राहायचंय, तुम्हाला शिस्तीत वागायचंय, अशा कुठल्याही प्रकारच्या आम्ही त्यांना सजेशन्स दिले नाही किंवा सूचना दिल्या नव्हत्या. पण अदरवाईज ते तिथं गेल्यानंतर थोडी अधिकारी पण दिसत नाहीये, ही भावना त्यांच्या मनात होती, आपल्याला काय विचारतील, मग एक्झाम्स असतील का त्याच्यानंतरच्या, अशा बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या मनात घोळत असणार आहे. पण तरी सुद्धा तिथं गेल्यानंतर तो सगळं जे काही वातावरण होतं ते त्यांनी चांगलंच एन्जॉय केलं, जे काही मला फीडबॅक मध्ये मिळालं. आणि बँकिंग सोडून अजूनही काही जग असतं किंवा अजूनही काही अभ्यास असतो ह्याची त्यांना जाणीव. धन्यवाद. मी शेअर करते थोडस. त्यांना असं वाटत होतं की आमच्याकडे असं काही नाही, ट्रॅव्हलिंगला सगळे रेडी असतात, तर ट्रेनिंगला तयारच असतात लोक, असं काही नाही. पण त्यांना नेहमीसारखं ऑफिशियल फॉर्मल ट्रेनिंग असेल असं एक कन्सेप्ट त्यांच्या मनात होती की नेहमीप्रमाणे NPA आणि आमचं जे बँकचे टर्म्स आहेत त्याच्यावरच सगळं असं असेल, लोन, ठेवी, टार्गेट असं. पण हे एक वेगळं होतं सगळ्यांपेक्षा आणि रिफ्रेशिंग त्यामुळे जास्त झालं, कारण नेहमीच्या ऑफिशियल मिशनपेक्षा वेगळं होतं. थँक्यू. ओके, आय विल मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. सेशन दरम्यान त्यांना जाणवलेल्या काही गोष्टी, त्यांच्या विचारसरणीत झालेले काही सूक्ष्म बदल असे आपण काही नोटीस केले का? आणि त्यालाच जोडून आहे की सेशन नंतर, ट्रेनिंग नंतर तुम्हाला काही जाणवलेल्या ह्या काही गोष्टी, तुम्हाला काही जाणवलेले काही बदल? येस. ट्रेनिंग दरम्यान म्हणजे बऱ्याच ब्रांच मॅनेजरला एक रीडिंग होती माझी की बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या जुन्या आठवणी ज्या काही त्यांच्या मनात साठलेल्या होत्या, ज्या तुम्ही तिथे प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिले किंवा ज्या ज्या कन्सेप्ट थ्रू त्यांना तिथे फ्री अप करून दिल्या तिथे, त्यामुळे काय की त्यांच्या कॉन्फिडन्स मध्ये बऱ्यापैकी चेंजेस झालेले आहेत. जेव्हा आम्ही ट्रेनिंग सेशन घेऊन आलो त्याच्यानंतर त्यांच्या बोलण्यातला आणि त्यांच्या म्हणजे जो बॉडी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये ड्रास्टिक नाही म्हणता येणार, पण काही पर्सेंटेज मध्ये त्यांच्या बदल झालेला आहे. माझा पण असं पॉझिटिव्हच हे आहे की लोकांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग थोडंसं ऍटिट्यूड झालेलं आहे आणि चांगलं वाटतं लोकांना की थोडंसं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड असतो की प्रॉब्लेम घेऊन नेहमी येत होते तर असं करू शकतो का आपण, असं थोडं आहे. योगिनी मॅम, बेसिकली म्हणजे जे काही मी ट्रेनिंग घेत असते किंवा जे काही माझं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये ही काही जादूची काठी नाहीये किंवा ती आज फिरवली आणि त्याच्यातून लगेच नक्कीच त्याचं मला फीडबॅक चांगला मिळाला, असं काही नाहीये. हे डे टू डे आपल्याला जसं मेडिसिन घेऊन हळूहळू जसं आपल्याला पसरवायचंय शरीरामध्ये चांगल्या गोष्टी, तशाच ह्या गोष्टी पण आहेत. तर ह्या ट्रेनिंगमुळे नक्कीच पॉझिटिव्ह विचार आला. मी आपल्या जे आधी आपली मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी डिस्कस केल्या होत्या आणि त्या ह्याच्यावर तुमचं जे सेशन होतं त्याचा कुठेही की मी आपल्या दोघींचं बोलणं झालंय ह्याचा कुठेही तुम्ही हे न देता त्यांना वेगळ्या गोष्टी म्हणजे वेगळं त्याला करू देऊन जे काही सांगितलं किंवा डिसिजन्स मेकिंग तुम्ही असलं पाहिजे, डिसिजन्स घेता आल्या पाहिजे. त्याच्यानंतर आपण तोच विचार करतो. म्हणजे मला अमोलनी सुस्मिताने सांगितलं की बाबा जसं M वाला हे डोंगर आणि जे काही सूर्य गोलच असतो आणि नदी, हे आपण तोच निसर्गाचं हे चित्र आपण लहानपणापासून शिकत आलो आणि तेच आपल्या डोक्यात असतं तो आपण चित्रात उतरवतो. पण बेसिकली जेव्हा आपण वेगळा पण ह्याच्यावर काही विचार करू शकतो हे म्हणजे त्याच्यावर विचारच केलेला नसतो की असाही काही विचार होऊ शकतो. तर ही जी काही कन्सेप्ट आहे नक्कीच चांगली आहे
आणि अशी आपण ट्रेनिंग जर वेळोवेळी घेतले आणि कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये ही जर डेव्हलपमेंट झाली तर ही जी कॉपरेटिव्ह मुवमेंट आहे ही वाढायला त्याचा नक्कीच प्रभाव असेल. कारण कॉर्पोरेट मध्ये ह्या गोष्टी कदाचित होत असतील पण कोऑपरेटिव्ह मध्ये ह्याच्यावर कधी फोकस नाही झालेला आहे. आणि ही जी चळवळ आहे ती नक्कीच त्याला सपोर्ट करेल. जर कर्मचारी प्रशिक्षित असतील, कर्मचारी स्वतःहून जेव्हा कुठली एखादी इन्व्हॉल्वमेंटनं काम करेल तर त्याचा इफेक्ट हा नेहमीच आपल्या टार्गेट्सवर आणि अचिव्हमेंटवर होत असतो. तर मला वाटतं ह्याचा नक्कीच उपयोग होईल.